वोटरच्या एक्झिट पोलनुसार सत्ताधारी महायुतीला 288 जागांपैकी 112 जागा मिळतील। महायुती 112, मविया 104, अन्य 11। अटीतटीची लढाई हे 61 जागांवरती असेल अशी माहिती सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार पुढे येते आहे। सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार ही नवी आकडेवारी पुढे आलेली आहे। सत्ताधारी महायुतीला 288 पैकी 112 जागा मिळतील असा अंदाज आहे। महायुती 112 तर मवियाला 104 तर अन्य 11 जागा आणि अटीतटीची लढाई ही 61 जागांवरती असेल असा अंदाज सी वोटरनं आपल्या एक्झिट पोलनुसार वर्तवलेला आहे। तर सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार ही नवी आकडेवारी आहे। महायुतीला 112 जागा मिळण्याचा अंदाज, मवियाला 104 जागा मिळण्याचा अंदाज तर अन्य उमेदवारांना 11 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहे। सुशांत, सी वोटरचा हा नवा एक्झिट पोल आणि यानुसार वर्तवण्यात आलेली ही शक्यता, प्रमुख मुद्दा यातला कुठला असेल? तर अटीतटीची लढत ही 61 जागांवरती दिसते आहे। अगदी बरोबर आहे गुरु। आपण जर बघितलं असेल तर आतापर्यंत 10 संस्था विविध सर्वे आलेले आहेत, त्यामध्ये महायुती जी आहे ती कुठेतरी पुढे असताना पाहायला मिळते। मात्र आता सी वोटरचा जो सर्वे आलाय त्यामध्ये महायुती 112, मविया 104, अन्य 11 आणि महत्वाचं म्हणजे अटीतटीच्या लढती ज्या आहेत त्या बिग फाईट असतील, म्हणजे जे काटेकी टक्कर ज्या म्हटल्या जात आहेत ते 61 जागांवर अटीतटीची लढती आहेत। त्यामुळे खरं तर या 61 जागांमध्ये कोण बाजी मारतंय, महायुती बाजी मारणार की महाविकास आघाडी बाजी मारणार, यावर खरं तर सरकारचं भविष्य अवलंबून असणार आहे। कारण आपण जर पाहिलं असेल तर प्रचार देखील त्याच ताकदीने झाला होता। महाराष्ट्रातील काही फाईट अशा होत्या जिथे तिरंगी लढत होती, काही ठिकाणी चौरंगी लढत होती, काही ठिकाणी दुरंगी लढत होती। मात्र उमेदवार जे आहेत ते त्याच ताकदीचे होते। त्यामुळे आता जो सर्वे आलाय त्यानुसार, सी वोटरच्या सर्वेनुसार 61 जागांमध्ये अटीतटीची लढाई होणार। आता या 61 जागा नेमक्या कोणत्या आहेत आणि तिथे कोण बाजी मारणार हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। उद्या खरं तर मतमोजणी होणार आहे आणि त्यानंतर चित्र जे आहे ते स्पष्ट होईल। आणि या सर्वेमध्ये एक असं म्हणण्यात आलंय आपलं गुरु, ज्यामध्ये मुंबईत महायुतीला 49% तर महाविकास आघाडीला 37% मते मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे कुठेतरी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बऱ्यापैकी दोघांनी फाईट दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मुंबईत गुरु। अगदी धन्यवाद सुशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।